सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक देवळाली येथील संसारी गावात. पण तुम्ही आज सगळ्या त्या स्वतःहून इथे आलेल्या आहात अगदी मनापासून, स्वतःसाठी जगण्यासाठी. स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आज तुम्ही इथे आलेला आहात ना, मला खूप छान वाटतं, या भावाला खूप छान वाटते. चला तर मग आपण अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यामध्ये 6 ताई इथे आलेल्या आहेत, सज्ज झालेले आहेत तुमच्या समोर. आणि हा खेळ असा असणार आहे की या खेळामध्ये एक वाक्य मी देणार आहे, ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचंय, पण वेगवेगळ्या पद्धतीने. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. चला, कुठून सुरुवात करायची मला सांगा? तिथून करायची, तिथून करायची, हरकत नाही. या ताई म्हणतात इथून सुरुवात करायची, त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. तर सुरुवात करूया आपण इथूनच. हा ताई, तुमचं नाव सांगा. वनिता बाळासाहेब गोडसे. वनिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष झाली. 17 वर्ष झालेली आहे. आणि माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. आणि सासर? संसारी. संसारी. व्हेरी गुड. वाक्य तुम्हाला माहिती आहे? अरे हे वाक्य बोलताना तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. हा हा, समोर भाऊजी पण आहेत, होऊन जाऊ दे आज काय ते. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. ह्याच्यात नाचणं कुठे आहे मला सांगा? हे नुसतं असं असंच आहे. नाचणं कसं पाहिजे? हे असं या हा, मग माईक पकडतो द्या ना, मला सांगा ना. हा, होऊन जाऊ दे. हा, दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ. हा, चिंगीने चिक्कूला चिक्की दिली, चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिली, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिली. कोणाला माहिती नाही. हा, मध्ये चिंगू कुठून आली? हा, चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्कू दिले. चिक्की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. वंदना प्रमोद गोडसे. वंदना ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 18 वर्ष. ओहो. आणि माहेर कुठलं? मातुरी. मातुरी. आणि सासर? संसरी. संसरी. हो. व्हेरी गुड. हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. हसत हसत. हा, हसत हसत. हा, हसत. आणि पण ते हसणं म्हणजे कसं पाहिजे? एवढं हसायचं. हा, एवढं हसत हसत बोलायचं. रेडी? हा. चिंगीने चिक्कूला चिक्की दिली, चिंगीने चिक्कूला चिक्की दिली, चिंगूने चिक्कीला चिक्की दिली. आई गो, चिंगीने चिक्कूला चिक्की दिली. आई गो, चिंगीने चिक्कूला चिक्कू दिली. कोणी कोणाला काय दिले काही पत्ता नाही. पण हे काय आहे? हे काय मला कळलेलं नाहीये ह्याच्यात. हा, हे काय आहे? हसते, लाजते, ते हसणं जोर आहे, ते मग थोडस. आता माझ्यासारखं हसा. हा, चिंकूने चिंगीला, चिंकूने चिंगीला, चिंकूने चिंगीला, चिंकूने चिंगीला, चिंगूने चिक्कीला, चिंकूने चिंगीला. अहो, तुम्ही चुकले ते मी सांगतोय तुम्हाला. सॉरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोला. चला, नाचत नाचत. हा, नाचत नाचत. हा. चिंगीने चिक्कूला चिक्की दिली, चिंगूने चिक्कीला चिंदी दिली, चिंदी. चिंगूने चिंदीला. बरं, मला एक कळत नाही, ही चिंगू कोण आहे? ही चिंगू कोण आहे ते मला आधी कळू दे. चिंकूने चिंकू. आता पुन्हा चिंकू आली. अरे, ही चिंकू कोण आहे? चिंकी. हा हा. चिंकीने चिक्कूला चिक्कूला नाही. हा, चिंकीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कू दिले, चिक्कूने चिंकीला चिक्की दिली. सांगायचं नाही तुम्ही कोणी. हा हा. हा. पण हे मी नाचत नाचत सांगितलं होतं. हा. चिक्कूने
चिक्कूने चिंदीला चिक्कूने चिक्कीला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य म्हटल्यानंतर ना, चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली, इया असं करा. चिंगीने चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली, इया. अरे बापरे. हा 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 पडा 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 पडा. चिंगीने वेळ नाही घालवायचा. पडा, चिंगीने पडा. चिक्कूला चिक्कू दिले, चिक्कूने चिंगीला चिक्की दिली, इया. चिक्कूने चिंगीला चिक्की दिली, इया. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. तुमचं नाव सांगा. ज्योती जॉर्ज गवळी. ज्योती जॉर्ज गवळी. ज्योती ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 12. 12 वर्ष. अरे बापरे, लाजतायत ताई. भाऊजी काय करतात? ते आउट ऑफ कंट्री आहे. अच्छा, ओके. बिझनेस आणि या हा, सगळ्या business. गोष्टी. व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं तुमचं? सासर केरला आहे. सासर केरळ. माहेर देवलाली कॅम्प संसरी गाव. तुमचं लव्ह मॅरेज हा, आहे की love नाही? marriage. चेहरा बघून मी सांगू शकतो, आहे की नाही? हा, आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. चिंगीने चिकूला चिकू दिला, चिकूने चिंगीला चिक्की दिली. आता अहो आणि 3 हे फक्त मिक्स करा त्याच्यामध्ये. हा, ऍड करा. अहो आणि 3 अहो. अहो हा. चिंगीने चिकूला चिकू दिला. हे बघा असं. अहो. अहो हे? हा, वाक्य कधी बोलणार? ते चिंगे आणि चिकू तिथे राहिलेत सगळे. हा हा अहो हा. हा. अरे बापरे. चिंगीने चिकूला चिकू दिला, चिकूने चिंगीला चिक्की दिली. ताई, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे. चिनूने चिक्कीला चिक्कू दिला आणि चिनीने चिक्कूला चिक्की दिली. चिनीवरती काय राग आहे तुमचा मला सांगा. असायला पाहिजे, पण तुमचा का राग आहे? हा, ही चिनी कुठून आली मध्येच? चिनूने हा, चिक्कूला बरोबर आहे. हा हा. चिक्कू दिला हा. आणि चिनूने चिक्कूला चिक्की दिली. आता हा चिनू कोण आहे मला सांगा आधी. तो मध्येच कुठून आला? हा, चिंगी आणि चिक्कूचा चाललंय की नाही? सॉरी. हा, मग मध्ये चिनू कुठून आला मला सांगा. चिंगूने चिंकीने चिकूला चिकू दिला आणि चिकूने चिंकीला चिक्की दिली. अजून किती रागेत बोलू? याच्यावर राग नाही येत अजून. हसल मग. हा, राग पाहिजे. चेहऱ्यावरती राग, डोळ्यामध्ये अंगार. हे बघा, असं आहे बघा. असं पाहिजे. चिंगूने चिंगूने. हा चिंगू कोण आहे ना? तो चिंगू एकदा मला भेटू दे. शेवटचं एकदा. हा, होऊन जाऊ एकदा वाक्य. हा, किती वेळा सांगायचं, आता मीच विसरलोय वाक्य. चिंगूने हा, चिकूला हा. चिक्कू दिला, हा. चिकूने चिंकीला चिक्की दिली. अजून एकदा होऊन जाऊ दे, पटापटा. हा, चिंगूने चिकूला चिंगू, चिक्कू हा. दिला, चिकूने चिंकीला चिक्की दिली. चिंगू कोण आहे ना? हा मला एकदा भेटू दे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. कोण आहे विजेती ताई? पटकन सांगा. क्या बात आहे. कोण आहे? व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. या ज्योतिताई, या इकडं. इथं या, लवकर या. त्यांनी उत्तम सादरीकरण केले. त्यांना आपण देणार आहोत. ज्या रागामध्ये बोलल्या, त्यांनी आपल्याला हसवलं. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान. आणि या ताई, तुम्ही इथे या. या इथं. या ताईंना द्या तुम्ही. व्हेरी गुड. होऊन जाऊ दे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि सुरू करूया आता आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि नियम आणि अटी सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पहिला नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. नाचत नाचत फिरायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच मिळणार आहे बक्षीस. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. जुवांगड़ा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो.
मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथ येऊच नाय तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथ येऊच नाय तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय हा पटकन पटकन माझा माईक कुठे आहे? आणि आता 10 खुर्च्यामध्ये आणि 15 ताई आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. दिल दे के तू बन जा मेरी बायको दूसरी पोरगी मैं देखूं कायकू दिल दे के तू बन जा मेरी बायको दूसरी पोरगी मैं देखूं कायकू मेरी है तस्वीर तेरे आंखों में फिर होठों पे काय को नकू नकू काय ग सकू 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 The king, I'm the one, the ace, the only. पटकन 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 बसा. हा इथे इथे लवकर लवकर लवकर. हा हे लवकर. आय 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 लवकर चल ना. आता आहे तिथे कधी पोचणार तू. आणि आता 5 खुर्च्यामध्ये आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. इतक्या बाजाराला माझे मासोलीला मी जिली देणार नाही तू किती भी तांढव किती भी सांग मी बार्गेन करणार नाही संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव चिकू होणार आहे संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव चिकू होणार आहे कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे तू किती विधान हा 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 पटकन 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 बसून घ्या. हा व्हेरी गुड क्या बात आहे. काय झालं या साईडला तुम्ही या साईडला काय झालं. मी खुर्ची जवळच होती हा मी खुर्ची जवळ इकडनं अशा इकडनं बसल्या ना मी मागून आले मी पटकन बसली मी खुर्ची जवळच होती निर्णय आम्ही बघितलेला आहे. जवळ होत्या त्या जवळ होत्या पण मी पटकन बसली सांगतो तुम्हाला ताई कसं आहे आम्ही बघितलेलं आहे. निर्णय तुम्हाला सांगतो ही खुर्ची या ताईंची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. खुर्ची या ताईंची आहे. पटकन बसून घ्या असं मी अजिबात बोलणार नाहीये. ही खुर्ची ह्या ताईंची आहे. ताईंची आहे. या तुम्ही इथे या आता. हा म्युझिक प्लीज. हे माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो माना तेरी चाल है समुंदर की लहर जनू काले काले बाल तेरे बादलों की छाव जनू डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हला हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल. आणि ज्या ताई विजेत्या झाल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. खूप छान वाटते तुमच्या सगळ्यांकडे बघून. आणि सगळ्या ताई अगदी माहेरी आलेल्या आहेत. आनंदित आहात, खुश आहात. खूप छान वाटते. पण कसं असतं ना की हे सगळं असताना ना आपल्या आजूबाजूला एक अबोला असतो. आणि चुकबुल द्यावी घ्यावी या भागात आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आयुष्यात रुसेफुगे असायला पाहिजेत पण भांडणं नको. कारण ते का जितकं तुम्ही ते ताणताना सोडल्यानंतर तितकंच आपल्याला लागतं. त्याच्याविषयी ते ठेवूच नाही. ते वेळच्या वेळी दूर करून टाकावेत. चुकबुल द्यावी घ्यावी या भागात आपण हेच नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे.
तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. चंदा कमलाकर शिंदे. चंदाताई, किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला आता 32 वर्ष झाली. 32 वर्ष. हो. माहेर कुठलं? मालेगाव. माहेर मालेगाव. हो. आणि सासर? सासर भगूर. सासर बघू. हो. कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? माझी मोठी बहीण. आणि हा किती वर्षाचा अबोला आहे? गेली 7 वर्षापासून माझा अबोला आहे. 7 वर्ष. हो. आणि 7 वर्षापूर्वी तुमचं असं छान हो, बहिणीचं छान. नातं. हो, खूपच गोड नातं होतं. म्हणजे एक प्रकारचं माझं माहेरच होतं ते, असं समजायला काय हरकत नाही. अच्छा. हो. पण मग असं काय झालं की हा अबोला निर्माण झाला? अर्थात हे कारण वैयक्तिक असतं ते, पण जर तुम्ही सांगू शकणार असाल, तुम्हाला मी सांगायचं थोडक्यात असेल. सांगेल, खूप बरं. डीपमध्ये नाही सांगणार. बरं. थोडेसे फायनान्शियली व्यवहार झालेले होते माझ्या बहिणीबरोबर. तर माझे मिस्टर आहेत गव्हर्नमेंट सर्व्हिसला, पण काही कारणामुळे आम्ही तिच्याकडनं पैसे उसने घेतले आणि अचानक माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं आणि दर महिन्याला आम्ही थोडे थोडे पैसे त्यांना देत होतो. तिच्या पप्पांनी कामावरनं पैसे वगैरे सगळे काढले, सोसायटी वगैरे सगळं, आणि तिला मेसेज गेला. मी तिला बोलले की आपल्या मोठ्या दिदीचं लग्न ठरलं आहे आणि तिच्या पप्पांचे पैसे अकाउंटवर आलेले आहेत, तर तेवढे मला तू 2-4 दिवसा मिळून थोडे थोडे करून काढून दे. ती बोलली ठीक आहे. 4 दिवसानंतर तिची मुलगी आणि माझ्या घरी आलेले आणि त्यांनी माझ्या हातात ATM दिलं आणि बोलली, म्हटलं का गं ATM दिलं, तुला पुढचे पैसे पण मला वळते करायचे ना? तर नाही बोलले, आम्ही सगळे पैसे वळते करून घेतले आणि खूप मोठी म्हणजे लग्नाची अमाऊंट तिने पूर्ण तिच्या खात्यामध्ये जमा करून घेतली. म्हणजे इतकं 8 दिवसावर माझ्या मुलीचं लग्न आलेलं होतं सर, की मग लग्न कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. मग त्यावेळेस आम्ही थोडासा रुसवा धरला, पण मग लग्नाला वगैरे तिला सगळं आम्ही इन्व्हाइट वगैरे केलं. पण मग नंतर आम्ही फोन वगैरे करायचो, तर तिला काय वाटायचं की पैशाची गरज आहे म्हणून मी फोन करते, असं नव्हतंच काही. म्हणजे मग आम्ही काय ठरवलं की नको, आपण जर प्रेमाने जरी फोन करतो, आपल्या मनात प्रेम आहे, पण तिला गैरसमज होतोय की ही पैशामुळे काहीतरी गरज असेल म्हणून फोन करते. म्हणून आम्ही मनात प्रेम करायचं ठरवलं. त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे बहिणीबद्दल ते मी मनात ठेवणार, दाखवणार नाही आणि हे तसंच राहणार आयुष्यभर. कारण खूप यातना झाल्या सर. म्हणजे अगदी माझ्या मुलीने अगदी बोलली की जरी नाही लग्नाला पैसा जमला तर, म्हणजे खूप अशी वाईट विचार मनात आले आमच्या तिघी माईले, की म्हणजे लहानी मुलगी पण आहे मला. आणि हे सर्व म्हणजे माझ्या मिस्टरांना माहीत नव्हतं. त्यांना माहीतच नाही. म्हणजे आज जेव्हा ते कार्यक्रम बघतील त्यावेळेस त्यांना माहिती होईल. पण ताई, मला असं म्हणायचं की या 7 वर्षात तुम्हाला बरंच काही तुमच्या मनामध्ये आहे. हो. तिला तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटते. काय सांगाल या माध्यमातून, या निमित्ताने? समजा समोर ताई तुमची उभी आहे, तर मी एक इमॅजिन करते की माझी बहीण उभी आहे, तर तिने एकच करायचं होतं की तुला लहान बहिणी तुझ्या मुलीसारखी असते. आपण एक मोठ्या बहिणीला एक आईचा दर्जा देतो, तर तिने निदान पैशाच्या व्यवहारासाठी तिने नातं जपणं गरजेचं होतं. आणि विशेष म्हणजे माझ्या मुलीचं. मग त्यावेळेस तिने हा विचार केला पाहिजे होता की आपण एवढे पैसे आपण काढतोय, तर ही मुलीच्या लग्नाला पैसे कुठून उभे करणार? तिने म्हणजे फक्त नातं तिने व्यावहारिक नातं धरलं. माझं म्हणणं आहे तिला एकच की नातं तुम्ही व्यवहारात तोलू नका, माणुसकीमध्ये तोला. नात्यामध्ये पैसा हा काही सर्वश्रेष्ठ नसतो. तिला मी तेच म्हणेल की जे माझ्याशी तू वागली ते परत, बहीण जरी नाही तुला आता दुसरी, मी एक बहीण आहे तुला, पण तू दुसरं जरी कोणाशी तू करशील तर असं प्लीज करू नको. कारण ह्या यातना खूप म्हणजे अगदी सहन होत नाहीत, काही यातना कठीण होतात. ते प्लीज दुसऱ्याशी असं तू व्यवहारिक नातं ठेवू नको. प्रेमाचं नातं ठेव, आपुलकीचं नातं ठेव. पण ती तुमच्याशी बोलायला आली तर तुम्ही बोला. हो, बोलायला आले तर बोलेल, पण मग तिने गैरसमज नाही केला पाहिजे सर. माझं असं म्हणणं की तिच्याबरोबरचा अबोला जो आहे ना, तो अबोला दूर व्हायला पाहिजे आणि तो अबोला आपण दूर करणार आहोत. या माध्यमातून हा निरोप त्यांच्यापर्यंत, तुमच्या मनात जे आहे ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. आणि हा निरोप जेव्हा त्या ताईंपर्यंत पोचेल किंवा हा भाग जेव्हा त्या बघतील, तेव्हा त्यांनासुद्धा कुठेतरी काही गोष्टी समजून येतील, काही गैरसमज असतील तर ते सुद्धा त्यांचे दूर होतील आणि ते नक्की तुम्हाला भेटायला येतील आणि तुमच्यातले हे जे बहिणीचं नाते पहिल्यासारखं खूप छान अगदी निर्माण होईल. पण ताई, तू आज इथे आली आहेस ना, ताई मी तुला असंच जाऊ देणार नाही. तर मी आज तुझी ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. कसं वाटतंय? खेळून कसं वाटतंय?
हसून कसं वाटतंय? घरी जाताना कसं वाटतंय? एकचही शब्द आला नाही छान छान वाटते. हीच माहेरची जादू असते की नाही. एकदा माहेरी आल्यानंतर जावंसच वाटत नाही, पण आपल्याला जावं लागणार आहे. ह्या भागापुरता आपण थांबणार आहोत. वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बजाव, ये बजाव, नाचो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.